राम कृष्ण हरे जय जय
हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त अरविंद विसरले अरविंद विसरले अरविंद विसरले अरविंद विसरले अरविंद विसरले आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा मोहे बरा लौकिक मोहे बरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक अर्घ्यासी सांगता गोष्टी आर्यासी सांगता गोष्टी अर्घ्यासी सांगता गोष्टी आर्यासी सांगता गोष्टी घरची मुठी हातीला घरची मुठी हातीला घरची पोटी खातीला घरची पोटी खातीला घरची पोटी खातीला आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा मोहे बरा लौकिक मोहे बरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक कामने निवांत राही बामणे निवांत राही कामने निवांत राही बामणे निवांत राही पाहिले पाही परतोनी पाहिले पाही परतोनी पाहिले पाही परतोनी पाहिले पाही परतोनी आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा मोहे बरा लौकिक मोहे बरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक नोहे भरा लौकिक कुमार कुमारी गोपाल 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 कुमारी सर्वांनी पखवाजा सोबत टाळी टाळीचा आवाज थोडासा आला पाहिजे भाविका सिंगल घे 2 वेळा घे आणि फक्त एकदा टाळी हा टाळीचा आवाज येत नाही
हरिने माझे हरिने आ
Sa
हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसी जाओ घरा नोहे बरा लौकिक पारखी आसी सांगता गोष्टी घरची कुटी खातील तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोरी आता कैसी जावो घरा नोहे बरा लौकिक विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ दुसरे तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरुचरण सरोज रज निज मनोम करू सुधारी बरणव रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठल हरिने माझे हरिले चित्त भारवित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक प्रस्तुत
काल्याच्या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती, वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे, सदेह वैकुंठाला जाणारे, पाचव्या वेदाचे निर्माते, विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा गवळणपर प्रकरणातील 4 चरणाचा हा अभंग आहे की या अभंगामध्ये, या गवळणीमध्ये एका उच्च कोटीच्या भावदशेला प्राप्त झालेली गवळण, तिच्या अंतःकरणातला भाव, तिला ईश्वरीय स्वरूपाचं झालेलं ज्ञान साक्षात्कार आणि त्यातून तिची ती स्थिती, त्याचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या गवळणीमध्ये मांडतायत. या अभंगाच्या विस्ताराकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब, स्वर्गीय साहेबांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं पूर्ण कोल्हे परिवारानं भव्य अशा कथासत्राचं नियोजन केलं. मागच्या 3 वर्षापासून, ही 3रं वर्ष आहे. हा स्मृतीचा दिव्य आध्यात्मिक सोहळा इथे घडून येतोय. यावर्षी रामकथेची सेवा ही माझ्याकडे आली आणि काल्याचं कीर्तनरूपी सेवा पूर्ण करावी, ही सुद्धा सेवा माझ्याकडे आली. कालच्या दिवसापर्यंत आपण कथा पूर्ण केली आणि आज काल्याच्या कीर्तनानं या सुंदर सोहळ्याची सांगता. खरं तर रोज कथेचं जे वातावरण आहे त्याहीपेक्षा आज प्रचंड भाविकांची गर्दी आहे आणि वेळ कमी आहे. कमी वेळामध्ये भगवान परमात्माच्या चरित्राचं चिंतन आपल्याला पाहायचं आहे. तत्पूर्वी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन जे केलेलं आहे सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब, विचारधारा ट्रस्ट आणि कोल्हे कुटुंब, तर या सर्व नियोजन करणाऱ्या मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवूयात आपण. फार गोड, फार सुंदर नियोजन, कुठल्याही गोष्टीची कमतरता, अभाव, उणीव कसलंच नाही. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये श्रद्धा, भाव या गोष्टी प्रचंड भरलेल्या आहेत. जेव्हा एखादी गोष्ट आपण सद्भावनेनं करतो ना, तेव्हा त्या गोष्टी अधिक सुंदर होत असतात. त्याचं प्रत्यक्षात उदाहरण म्हणजे हा सुंदर असा भव्य सोहळा. या खरं तर कार्यक्रमासाठी ज्यांचं नियोजन, ज्यांचं मार्गदर्शन आणि उपस्थिती म्हणा, सगळं प्लॅनिंग करण्यामध्ये ज्यांचा आशीर्वाद आहे असं हे सगळं कुटुंब, खरं तर वयवर्ष 92 असणाऱ्या आणि याही वयामध्ये अतिशय मृदू स्वभाव, अगदी आपलंसं करणं, जो कोणी व्यक्ती समोर जाईल तो सहज त्या ठिकाणी माईंच्या शब्दाचा एवढा त्यात प्रभाव होईल. तर असं आदरणीय व्यक्तिमत्व, वयानं ज्येष्ठ असणाऱ्या आणि या पूर्ण कुटुंबाचं श्रद्धास्थान श्रीमती सिंधुताई शंकररावजी कोल्हे, स्वर्गीय साहेबांच्या पत्नी, की ज्या लक्ष्मीच्या पावलानं या कुटुंबामध्ये ज्यांचा गृहप्रवेश झाला, ज्यांची प्रचंड शिवभक्ती, त्या शिवभक्तीचं स्वरूप आज या कुटुंबाचं समाजासाठी असणारं योगदान. तर माई श्रीमती निलिमाताई वसंतराव पवार मुलगी आहेत, श्रीमान नितीनदादा कोल्हे मुलगा आहेत, सौ कलावती ताई कोल्हे, डॉक्टर मिलिंददादा कोल्हे, अनिताताई कोल्हे, आदरणीय बिपिनदादा कोल्हे, आदरणीय आपल्या कोपरगाव मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे, त्याचबरोबर विवेक भैया कोल्हे, रेणुकाताई कोल्हे, अमितदादा कोल्हे, मनालीताई कोल्हे, वेदांत कोल्हे, डॉक्टर गौतमी, श्रीमान सुमितदादा कोल्हे, सौ निकिताताई कोल्हे, ईशान भैया कोल्हे, श्रद्धाताई कोल्हे. खूप मोठं कुटुंब आहे आणि सगळ्यांचं सुंदर असं प्रत्येकाचं योगदान नियोजनामध्ये, काही ना काही प्रत्येकाचं योगदान या कार्यक्रमामध्ये आहे. आणि या कार्यक्रमाच्या अगोदर ज्यांची सदिच्छा भेट जे देऊन गेले, श्रीमान राजेश आबा परजाने साहेब, आणि विशेष साधू संतांची मांदियाळी, संतांचं विशेष प्रेम या कुटुंबावरती आहे. कारण या कुटुंबाला संत सेवा करण्याची निसर्गतः गोडी आहे आणि जमेल त्या पद्धतीनं संत महात्म्यांची सेवा, त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला काय सेवादान देता येईल असं असणारं हे कुटुंब. तर त्या प्रेमापोटी सर्व महात्मा मंडळी इथे आलेले आहेत. रोजच कथेला साधू पुरुषांच्या सदिच्छा भेटी, आशीर्वाद या ठिकाणी या कार्यक्रमाला प्राप्त झालेले. तर आज जे महात्मे आपल्याकडे उपस्थित आहेत, तर आदरणीय हरिभक्तपरायण महंत रामानंद गिरीजी महाराज,
आता या व्यासपीठावरून मी उल्लेख करते आहे, पण वेळेचा अभाव असल्या कारणानं आदरणीय विवेक भैया सर्व महापुरुषांचा महात्मा मंडळीचा सन्मान जागेवरच करणार आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण महंत काशिकानंद गिरीजी महाराज बाबांच्याही चरणावरती वंदन आहे. हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रंजाळे, हरिभक्तपरायण भानदास महाराज रोहम, परमपूज्य विकास गिरीजी महाराज, आदरणीय हरिभक्तपरायण जालिंदर महाराज शिंदे, आदरणीय हरिभक्तपरायण बाबा महाराज चांदगुडे, हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज मोरे, सर्व महात्मा मंडळीला सादर वंदन, सप्रेम जय हरी. आणि या गोड अशा नियोजनामध्ये वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करणार आहोत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार सर्व क्षेत्रामध्ये मातब्बर असणारी मंडळी, साहेबांच्या कृपा आशीर्वादातून ज्यांचा शून्यातून जीवनाचा प्रवास झाला, पण आज खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या जीवनाचा प्रवास करत अनेक लोकांना पुढे घेऊन जाण्याचं काम साहेबांच्या विचारधारेवरती जी अनेक लोक करतात, अशी सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे किंवा या सोहळ्यामध्ये एकत्र आलेली आहेत. खरं तर या वर्षाचा हा कथा सोहळा जणू काही स्त्री शक्तीचा जागरच म्हणायला काही हरकत नाही. कारण कथेसाठी आम्ही होतो आणि साथीसाठी बऱ्याच माझ्या विद्यार्थिनी, आणि आजच्या काल्याचं कीर्तन म्हणजे स्त्री शक्तीचा जागर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण टाळकरी म्हणून सर्व आमच्या विद्यार्थिनी आहेत, गायिका विद्यार्थिनी आहेत, मृदंगवादक आमची भाविकाताई भगत, म्हणजे मी रात्रीच बोलले पखवाज हे पुरुषाचं वाद्य आहे, पण एका मुलीनं ते किती ताकदीनं वाजवावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे आमची भाविका आहे. सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या व्यासपीठावरती जर चोपदार सोडले तर बाकी सगळ्या मुलीच आहे, म्हणजे स्त्री शक्तीचा हा एक सन्मान आहे. स्त्रियांच्या बद्दलची कृतज्ञता या कार्यक्रमा माध्यमातून कोल्हे परिवार जणू काही व्यक्त करतोय, असा एक सुंदर भाव या व्यासपीठावरती उभा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय लोंढे अप्पा, आदरणीय संधान साहेब, सगळी मंडळी, खूप चांगली टीम आहे. टीमवर्क खूप जबरदस्त आहे. कॅमेरा असेल, सिक्युरिटी असेल, इथपर्यंत पोहोच करणं असेल किंवा कीर्तन झाल्यानंतर पोहोच करणं असेल, ही सगळी मंडळी स्वतःच्या कामामध्ये फार तत्पर आहेत. आणि आज दहीहंडीला सुंदर असं सजवण्याचं ज्यांनी काम केलं, कसाऱ्यावरून आलेले आमचे भाविकाचे बाबा सोमनाथजी भगत, त्यांनी एक सेवा म्हणून या दहीहंडीला खूप सुंदर सजवण्याचं काम केलेलं आहे. आदी करून सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी या कोल्हे कुटुंबावरती प्रचंड प्रेम व्यक्त करत इथे जमा झालेली सर्व परम भाविक मंडळी. वेळ कमी आहे, त्याच्यामुळे जो काही वेळ आपल्याला मिळतो आहे त्याच्यामध्ये आपण चिंतन करण्याचं काम करू. विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. या अभंगामध्ये आता अर्ध्याच तासाचा वेळ आपल्या हातात आहे, कारण 9 वाजेपर्यंत आपल्याला सगळं पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर प्रसादाची व्यवस्था आहे. 7 दिवसाची कथा ऐकली, 8वं काला पाहतोय आपण. 4 प्रेमानं घास आपण खाऊन तृप्त होऊन आशीर्वाद देऊन आपण आपल्या घराकडे प्रवास केला पाहिजे. कोणतंही क्षेत्र असेल, कोणतंही काम असेल, त्याच्यामध्ये आपल्या चित्ताची एकाग्रता असणं फार गरजेचं आहे. तुम्ही अध्यात्मामध्ये काम करताय, सेवा करताय, तुमचं चित्त तिथे एकाग्र असलं पाहिजे. एखादं काम आपण हाताशी धरलं, त्या कामाचं पूर्ण फळ आपल्याला प्राप्त व्हावं, त्याचं मूळ असं आहे चित्ताची एकाग्रता. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं, जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थग्रामी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थग्रामी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी नाना तीर्थी भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ.
कोणतंही काम करा त्याच्यामध्ये चित्ताची एकाग्रता फार गरजेची आहे. कथा 7 दिवसाची तुम्हाला खूप भावली म्हणाला का तुमचं चित्त विचलित झालं नाही, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं कथेकडे होतं. कथेतला शब्द न शब्द तुम्ही घरी गेल्यावर संवाद करणार का त्याच्यामध्ये तुमचं मन लागलेलं होतं. मग अध्यात्मामध्ये जर पुढे जायचं असेल आपल्याला तर आपलं चित्त भगवंताच्या चरणावर लागणं फार गरजेचं आहे. आपलं चित्त ईश्वराच्या चरणावरती परमेश्वराकडे किती लागावं याचं उदाहरण म्हणजे गोकुळामध्ये असलेल्या गवळणी. गवळणींच्या चित्ताचा विषय भगवान परमात्मा बनलेला. वृंदावनामध्ये राधा राणी अशी एक भक्त आहे. राधा राणीच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग, राधा राणी एका दह्याचं घुसळण करत होती. दह्याचं घुसळण करत असताना राधा राणीनं रवी काढली दुसऱ्या डेऱ्यामध्ये घातली. त्याच्यामध्ये तिला दही आणि पाणी टाकायचंय, पण तेवढ्यामध्ये तिला कृष्ण भगवंताचं दर्शन झालं. जसा भगवान परमात्माला तिनं पाहिलंय, पाहिला 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 ग नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. जसं भगवंताला पाहिलं राधा राणी रिकाम्या डेऱ्यात घुसळण करायला लागली. भरलेल्या डेऱ्यामध्ये घुसळण करा, आवाज वेगळा येतो. रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण करून पहा कसा आवाज येतो. रिकाम्या डेऱ्यात जेव्हा घुसळण चालायला लागतं तेव्हा असा आवाज येईल जणू काही रेल्वे रुळावरनं निघाली. खडखड 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 असा आवाज. पूर्वीच्या सासवा फार डेंजर होत्या. खरं सांगते तुम्हाला, पूर्वीची सासू वाघीण होती. आताची सासू वाघीण झोपल्या का काय? आताची सासू वाघीण वाघाची मावशी आहे. कालाय तस्मै नमः. थोडंसं काळानुसार आपण चाललं पाहिजे. पूर्वीची सासू फार कठीण. राधेची सासू रागावली. अगं राधे, लक्ष कुठे तुझं? डेऱ्यामध्ये दही पाणी घाल. दचकली राधा राणी. सासूबाई, लक्षच नाही माझं. अगं कुठे गेलं लक्ष? हरीला पाहुणी फुलले चिता, हरीला पाहुनी फुलले चिता, हरीला पाहुणी फुलली चिता, पाहुनी फुलली चिता. मंदिर घुसळी तेरा रीता, मंदिर घुसळी तेरा रीता. हो वारी आणि मंगल हरे, वारी आणि मंगल हरे. हरे 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 डोळे मोडी राधा चाले, डोळे मोडी राधा चाले, चाले 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 डोळे मोडी राधा चाले, डोळे मोडी राधा चाले, डोळे मोडी राधा चाले, चाले 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 डोळे मोडी राधा चाले, राधा चाले, राधा चाले, राधा चाले. हरीला पाहुणी भुलली चित्ता, मंदिरी घुसळी डेरा रीता. राधा राणी सांगते, भगवान परमात्माकडे पाहिलं, माझं लक्षच माझ्याकडे राहिलं नाही. रिकाम्या डेऱ्यामध्ये घुसळण चालू झालं. चित्ताची व्यग्रता. भगवान परमात्माकडे चित्त त्यांचं आकर्षित होतंय. बोलण्याच्या ओघात खाली टाळ घेऊन उभे असलेले सर्व आमच्या महिला टाळकरी, पुरुष भाविक सगळ्यांच्या चरणावरती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. आणि कीर्तन झाल्यानंतर खूप गडबड होणार आहे, त्याच्यामुळे काही सूचना अगोदरच सांगते की महाप्रसाद अतिशय सुंदर आहे आणि तो प्रसाद श्रद्धेने आपल्याला सेवन करायचा आहे. कुठली गडबड गोंधळ करायचा नाही. प्रसादाचं वाटप करण्यासाठी सुपरवायझर मंडळींची नेमणूक केलेली आहे. तर त्यांनी नेमणूक केलेल्या जागेवरती आपण जायचं आहे. महिला भाविक इथेच प्रसादासाठी बसणार आहेत आणि पुरुष भाविकांची व्यवस्था केलेली आहे दुसरीकडे, मला वाटतं मागच्या बाजूला शाळेमध्ये. तर ती शेवटी सांगतील. पूर्ण सूचना कीर्तन झाल्यानंतर व्यवस्थित ऐकून घ्यायची. आत्तापर्यंतचा आपला कार्यक्रम खूप सुंदर पार पडला आणि शिस्तीत पूर्ण झालाय. आता फक्त प्रसादाची शिस्त एकदा सुंदर पार पडली की बस हा कार्यक्रम कायमचा आपल्या आठवणीमध्ये राहील आणि खूप खूप अंतःकरणातून आशीर्वाद देऊन आपल्याला इथून जायचंय.
तर मला सांगायचं एवढंच आहे, तुम्हाला कोणतंही काम असू द्या त्याच्यामध्ये आपलं चित्त असावं आणि अध्यात्मात विकसित व्हायचं असेल तर आपलं चित्त भगवान परमात्माच्या चरणी लागावं. गोकुळामध्ये गोपिकांची अशी अवस्था, कृष्ण भगवंताला पाहावं त्यांनी स्वतःला विसरून जा. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा, पावा घोंगडी घेऊन पाय, वेळ कमी आहे, पावा घोंगडी घेऊन पाय. अशी त्या गोपिकांची स्थिती. कृष्ण भगवंताला पाहावं त्यांनी स्वतःला विसरून जावं. एक गवळण कृष्ण भगवंताकडे काही गवळणी भांडायला आल्या, कारण भगवंताला पाहिलं तरी गोपिका स्वतःचं देहभान विसरून जात होत्या. भगवंताची बासरी जरी ऐकली तरी त्या स्वतःला विसरून जात होत्या. कृष्ण कन्हैयाची बासरी ऐकली आणि कृष्ण कन्हैयाची बासरी ऐकल्यानंतर काही गवळणी कृष्ण भगवंताला भांडायला आल्या. वयस्कर गवळणी होत्या. त्या म्हणतात, कान्हा तू बासरी वाजवत जाऊ नको. ऐकताय ना तुम्हीच? कान्हा तू बासरी वाजवत जाऊ नको. भगवान बोलले का बासरी वाजवू नको? त्या गवळणी म्हणतात, कृष्णा तू बासरी वाजवली ना तर तुझ्या बासरीच्या प्रभावानं चुलीत घातलेल्या लाकडांना पालवी फुटते. चुलीमध्ये आपण सुकलेली लाकडं घालतो का ओली घालतो? सुकलेल्या लाकडाला पालवी फोडण्याचा प्रभाव भगवंताच्या बासरीचा. कृष्ण कन्हैयाच्या बासरीनं सुकलेल्या लाकडांना पालवी फुटत होती. आपल्या हातानं लागलेली झाडं जळून जातात. किती खतरनाक आहेत आपल्या हात, विचार करा. भगवंताच्या बासरीचा प्रभाव. त्या सुकलेल्या लाकडांना लाला पालवी फुटते, तू बासरी नको वाजवत जाऊ. त्या वयस्कर गवळणी गेल्या की तरण्या गवळणींनी यावं. कन्हैया आमच्या सासवांचं काही ऐकू नको, तू बासरी वाजव. का बरं? लाला आम्ही सकाळी फुलांचा गजरा केसांना मळतो, दिवसभरात तो सुकून जातो. सायंकाळी गाई घेऊन येत असताना तू बासरी वाजवली ना, ती सुकलेली फुलं टवटवीत होतात आणि पहिल्यापेक्षा जास्त सुगंध देतात, म्हणून तू बासरी वाजवत जा. बाजरी मुरली भगवंताच्या बासरीनं गोपिका विसरून जात होत्या स्वतःला. ऐका बरं, भगवंताची बासरी कानावर पडली. एक गवळण शृंगार करत होती, कोपरगाव. ती शृंगार करत होती, तिनं बासरी ऐकली आणि त्या बासरीनं असा काही परिणाम झाला, तिनं कानात जे झुंबर घालायचं ते नाकात घातलं. नाकातली न तिनं कानामध्ये घातली. ओठावरची लाली डोळ्यात आणि डोळ्याचं काजळ कपाळी. ओठ पेकुम होठो पे कुंकू नैनों में मिश्री, सिर पर काजल लगाती चली, सिर पर काजल लगाती चली, सिर पर काजल लगाती चली. मुरली के नारदी वाली बगली गोड़, मुरली के नारदी वाली
पर काजल लगाती चली. बासरी ऐकली तर गवळणी कानातलं झुंबर नाकात, नाकातली नथ कानात, ओठावरची लाली डोळ्यात. ऐकायला फार सोपं वाटतंय, पण घरात जेव्हा कोणीच नाही ना तेव्हा असा शृंगार करून पहा, तुम्हीच तुमचा फोटो काढून ठेवा. काय वाटतंय तुम्हाला परत सांगा. तर गवळणी विसरून जातात स्वतःला. भगवान श्रीकृष्ण परमात्माला पाहावं, या गोपिकांना समाधी लागावी, भाव तो समाधी भाव प्राप्त व्हावा. एक गवळण पाणी भरण्यासाठी गेली आणि भगवंताला पाहून तिकडेच थांबली. तिला पाहिल्यानंतर तो गोबाऱ्या म्हणतात, गवळणी घरी जा ना. ती म्हणते, माझं चित्त हरीने हरण केलंय. पहिलं चरण, हरीने माझे जय हो हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. ती गवळण म्हणते, महाराज माझं चित्त श्री हरेने हरण केलंय आणि व्यवहार काय आता माझ्या डोक्यात राहिलेला नाही. भार वित्त विसरले. अशा स्थितीमध्ये घरी कशी बरं जाऊ. आता कैसी जाऊ घरा, पण नोही बरा लौकिक. पहा, ती गवळण म्हणते श्री हरीने चित्त हरण केलंय, व्यवहार आता डोक्यात राहिला नाही. घरी जाऊन जर चहामध्ये साखरेऐवजी जर मीठ टाकलं तर घरची लोक काही माझा सत्कार करणार आहेत फुलांचा हार घालून, तर मला खूप बोलतील. आणि मला आता जर माझं चित्त माझ्याकडे नाही, ह्या गोष्टीची जर चर्चा झाली तर नोहे बरा लौकिक, लोक मला नाव ठेवतील. थोडंसं चिंतन करा. ईश्वराचा साक्षात्कार झालेली गवळण, जगनिंदेचं भय अजूनही तिच्या मनामध्ये आहे, कारण ती भक्ती अजून दृढ झालेली नाहीये. पण याच्यातून एक साधा बोध मला तुम्हाला सांगायचा आहे. निंदा करणं, काहीतरी बोलणं, काहीतरी टिप्पणी करणं हा जगाचा स्वभाव आहे. आपण किती चांगलं काम करा तरी काही ना काही आपल्यावरती लोक बोट ठेवणारच आहेत किंवा काही ना काही मत मांडणारच आहेत. नाव ठेवणं हा लोकांचा जन्मसिद्ध हक्क आहे. एक वेळेला मतदानाचा हक्क चुकवतील, पण नाव ठेवायचा हक्क चुकवत नाही. बरं, मी म्हणते चांगलं काम करणाऱ्यांना थोडंसं निर्भय राहायचं. आपण चांगलं काम करतोय, त्या कामातून जगाचं भलं आहे, जगाचं हित आहे, जनकल्याण आहे. जे काम आपण करतोय त्यातून कुठे परंपरेला आपल्याकडनं तडा जात नाही, कुणाचं नुकसान होत नाही, सामाजिक स्तरावरती काही नुकसान नाही आहे, त्यातून जगाचं भलं आहे, खूप काही चांगलं आपल्या कृतीतून घडणार आहे. हा जर पक्का विश्वास आपल्याकडे असेल तर अशा वेळेला ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. जगनिंदेचा विचार नाही करायचा, चांगली कामं करत राहायची. आणि खरं सांगते तुम्हाला, नाव ठेवणं काय नवीन आहे. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा पहिलं आपलं नावच ठेवतात. जर सुरुवातच तिथून असेल तर पुढच्या प्रवासात खूप वेळा जरी नाव ठेवलं तर कशाला चिंतन करायचं त्या गोष्टीचं. सोपं सांगते तुम्हाला, चांगलं काम करत असताना नेहमी आपण आपल्या कामावर फोकस करायचा. आपलं जे
आपलं जे काम आहे किंवा जे आपलं जी कृती आहे, जे चांगलं आपण करतो त्याच्यावरती पूर्ण आपलं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही जर चांगलं करत असाल तर. एक उदाहरण सांगते. एक शेतकरी संध्याकाळच्या वेळेला गाडीला बैल जोडून गावाकडे निघाला. गावामध्ये एंट्री करायला आणि गावातली लाईट ऑफ व्हायला एकच झालं. लाईट गेली आणि अंधारात दिसलंच नाही. एकच बैलगाडीला जोडलेला होता. लाईट गेली आणि गावाच्या नेमकं मध्यभागी एक विहीर होती. त्या विहिरीमध्ये शेतकऱ्याचा बैल धडाम करून जाऊन पडला. आता बैल पडल्यानंतर कसला आवाज आला, सगळं गाव जमा झालं. काय झालं काय झालं काय झालं? अरे म्हणे बैल पडला बैल पडला बैल पडला. कोणी कोणी बोललं अरे एकच बैल होता बिचाऱ्याचा, एवढ्या वर्षापासूनचा, तोही विहिरीत पडला. लोक म्हणायला लागली बरं नाही झालं. पण कुणी कुणी सल्ला दिला बैल काढून घे. शेतकरी म्हटला बैल पडलाय आतमध्ये, मेला असेल. नाही म्हणे विहिरीत पाणीच नाही, कोरडी विहीर आहे, तो काही मरणार नाही, त्याला काढून घे. शेतकरी म्हटला काढायचं म्हटलं तरी 20,000 रुपये खर्च लागेल आणि लेकरा बाळाच्या तोंडातले 20,000 काढून या बैलाला काढण्यासाठी ते पैसे खर्च करायचे, ते काही माझ्याच्यानं होणार नाही. कारण आतमध्ये बैल पडला म्हणजे मोडलाच असेल, बाहेर काढून विकला तरी तेवढे पैसे येणार नाहीत. बैल काढत नाही असाच मरू दे. लोक म्हटले काय निर्दयी माणूस आहे. अरे जो बैल याच्या शेतात राबला, दावणीला बसला, टाकल ते यानं चारा खाल्ला आणि त्याच बैलाबद्दल हा एवढा कृतज्ञ झाला. बैलाला काढून घे. शेतकरी म्हटलं नाही काढत, माझ्याकडे पैसेच नाही. अरे बाबा तो बैल आतमध्ये सडल, कुजल, दुर्गंध सुटल, सगळ्या गावात रोगराई पसरल. शेतकरी म्हटला तुम्हाला गावाची काळजी आहे ते सांगा ना. तुम्हाला एवढी गावाची काळजी आहे तर एक काम करा, प्रत्येकानं आपल्या घरानं कचरा घेऊन या, वरून टाका. म्हणजे त्या कचऱ्याखाली बैल दबल आणि वास काही सुटणार नाही, दुर्गंध काही पसरणार नाही. लोकांनी काय केलं, गाडी भरून भरून कचरा घेऊन यायचे आणि त्या विहिरीमध्ये वरून टाकायचे. वरून अंगावरती कचरा पडायचा. पण लक्षात घ्या, बैल असेल, घोडा असेल, गाढव असेल, कोणतंही जनावर घ्या, पशु घ्या, त्यांना पाठीवर कचरा काय माशी सुद्धा बसलेली सहन होत नाही. पाठीवरती कचरा पडला की तो बैल खाली अंग झटकायचा. अंग झटकलं की बदबद खाली कचरा पडायचा आणि बैल त्याच्यावर उभं राहायचा. बाकीचे फक्त डालोच्याच कामावर, डालो डालो कचरा टाका. लोकवरनं कचरा टाकायची, बैल अंग झटकायचा, बैल त्याच्यावर उभं राहायचा. अर्धी विहीर आली पण बैल काही दबच ना खाली. लोक म्हटले थांबायचंच नाही, ही मोहीम चालूच ठेवायची. जोपर्यंत बैल दबत नाही तोपर्यंत लोक कचरा आणत होती, वरनं टाकत होती, बैल अंग झटकत होता, कचऱ्यावर उभा राहत होता. खरं सांगते कोपरगाव तुम्हाला, कचरा टाकून टाकून विहीर गच्च भरली पण बैल काही दबला नाही. जेव्हा विहीर गच्च भरली तेव्हा बैल बाहेर निघाला आणि मालकाच्या दावणीला जाऊन बसला. दृष्टांत संपला. आता दृष्टांतातून एकच शिकायचं आपल्याला, हे जग कठीण आहे. निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहे, कुणी काही ना काही याच्यात उणीव काढणारच आहे. पण तुम्ही किती काही चांगलं करा, किती चुकीचं करा किंवा काय करा, जनहिताचं करा, काही पण करा, निंदेचा कचरा जग आपल्या अंगावर टाकणार आहे. पण चांगलं काम करणाराने नेहमी आपल्या ध्येयाकडे पाहायचं, फक्त अंग झटकायचं, कचरा खाली टाकायचा आणि आपण पुढचा प्रवास करत राहायचा. त्या गवळणीला ही भीती वाटते, नो हे बरा लौकिक. बरं या जगानं कुणाला सोडलं नाही. मीराबाईंची सुद्धा निंदा केली, सगळ्या संतांची निंदा केली. या गवळणीला ती भीती वाटते, मला काय म्हणतील. पुन्हा एक अंतकरणातलं भय तिनं व्यक्त केलं, महाराज माझ्या स्थितीबद्दल बाहेर चर्चा करू नका बरं. कारण का, पारखी यासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. याच्यातून दोन भाव व्यक्त होतात. जेव्हा आपली अध्यात्मात प्रगती होते ना, त्यावेळेला सुरुवातीला जग निंदा करतं, पण आपण आपल्या कामावर अडीग राहिलो की हे जग पुन्हा स्तुती करतं. ही स्तुती जर आपली अधिक होऊ लागली तर अंतःकरणातले विकार जे आहेत ना, कदाचित ते विकार जागे होण्याची शक्यता आहे आणि मग आपल्या परमार्थाच्या प्रवासामध्ये बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून ती गवळण म्हणते, बाहेर सांगू नका, स्तुती नको, निंदा नको. पारखी यासी सांगता गोष्टी घरची कुटी खातील. महाराज म्हणतात निर्भय राहा. तू का म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोणी. पाहिलेल्या श्रीहरीला वारंवार पहा आणि जे तुला ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान तुझं दृढ करून घे. त्याच्यासाठी तुला हा अभ्यास करावा लागणार आहे.
पाहिले पाही परतोडी हा अभंगाचा भाव सांगितला. उर्वरित वेळेमध्ये कृष्णचरित्र पाहो आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. विठोबा रखुमाई 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 विठोबा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. भगवान परमात्मानं 11 वर्षाच्या काळामध्ये गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचं चिंतन करायचंय. भगवंताचे 6 भाऊ मारले, 7वं मूल योग मायेनं रोहिणी उदरी नेऊन घातलं. 8व्या वेळेला भगवान परमात्मा चतुर्भुज रूपामध्ये जेव्हा कारागृहात प्रगट झाले आणि सांगितलं आई बाबांना, बाबा मला नंद बाबाच्या वाड्याला नेऊन ठेवा. टोपलीमध्ये घातलं भगवंताला आणि वसुदेव महाराज पूर आलेल्या नदीमध्ये आपल्या बाळाचा प्राण वाचवण्यासाठी पुढे पाण्यात प्रवेश केलेले आहेत. नंदाच्या घराला मजणी गोकुळाला भगवान जेव्हा गोकुळामध्ये पोहोचले, मग तिथे
यशोदा माईने एका बाळाला जन्म दिला, ही वार्ता वाऱ्यासारखी गोकुळात पसरली आणि सारं गोकुळ आनंदामध्ये गवळण म्हणती हो म्हणती गवळण गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला राधा यशोदेला 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 साऱ्या गोकुळामध्ये आनंद आहे. गोपाल कृष्ण भगवान की परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये देवाचा प्राकटीकरण झालेलं आहे. एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंड वडे 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 म्हणती हो गवळण म्हणती हो म्हणती राधा यशोदा म्हणती गवळणीला कोपरगाव एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद रास खेळू चला रंग उधळू चला रास खेळू चला रंग उधळू चला आला आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू 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 कुणाला आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद आज आनंदी आनंद आज आनंदी अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळावतर रे कोण हसू गाला तर हसू गाऊ झाला तर पैठण तर रे अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळावतर रे कोण हसू गाला तर हसू गाऊ झाला पैठण तर रे कान दिसतो गोपी आल्या कान दिसतो गोपी आल्या जरा गौरीचा शृंगार केला आज आनंदी आनंद झाला 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 आता नंदघर आनंद भयो, तुम्ही फक्त जय कन्हैया लाल की म्हणायचं. नंदघर आनंद भयो, जय कन्हैया लाल की एवढंच म्हणायचं. त्यावेळेला बकवास पण नका वाजवू. नंदघर आनंद भयो, नंदघर आनंद भयो, नंदघर आनंद भयो. आज आनंदी आनंद झाला 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 आज आनंदी भगवान कृष्ण भगवान ताई, तुमच्यातला वारकरी सुद्धा आज आम्ही पाहिला, किती छान
सर्वांनी खाली बसून घ्या. आता फक्त 5 मिनिटामध्ये आपण सेवा पूर्ण करणार आहोत, कारण वेळ कमी आहे आपल्याकडे. भगवान परमात्माचा जन्म गोकुळामध्ये साजरा झाला, वेळ कमी आहे म्हणून भगवान परमात्मा रांगायला लागले. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या भगवान रांगू लागले. रांगता रांगता भगवान चालण्याचा प्रयत्न करतात, भिंतीच्या आधारे उभं राहण्याचा प्रयत्न करतात. जसं भगवंताला चाल आली, भगवान साऱ्या गोकुळात चक्कर मारताय. आणि मग भगवान परमात्मा गोकुळात चक्कर मारू लागले. यशोदामाई म्हणायची, कृष्णा अरे गावामध्ये फिरत जाऊ नको. पण भगवान परमात्मा आईची नजर चुकून साऱ्या गोकुळात चक्कर मारायचे. बरं, भगवान चक्कर मारता मारता गाऱ्हाणे पण घेऊन यायचे. गवळणी भांडायला यशोदामाईला, यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. गवळणी भांडायला यायच्या. आई म्हणायची, माझं 5 वर्षाचं लेकरू आहे, 5 वर्षाचे माझे बाळगे, अंगणी खेळे खेळ कालटकाची घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरचा 12 गे गोकुळच्या नारी, तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी. माझ्या लेकराला आळ घेऊ नका. एक गवळण म्हटली, याची आई ऐकत नाही, याच्याही खोड्या थांबत नाही. म्हटली, काळ्या माझ्या घरी येऊन दाखव, तुला बांधूनच टाकते. भगवान मनात म्हणतात, मावशी तुमचा नंबर सगळ्यात शेवटी होता, कशाला चॅलेंज केलं मला. गोपाळानेचा घर नंबर, फोन नंबर, पूर्ण ॲड्रेस लिहून घ्या. आणि मग भगवान परमात्मा रात्रीच त्या गवळणीच्या घरी गेले, दही दुधाची चोरी केली. आणि वापस येत असताना, बाहेर येत असताना गवळ्याची दाढी आणि गवळणीची वेणी दोन्हींची मारली गाठ. आता ही खोडी ऐकायला फार सोपी वाटते, पण कधी घरात प्रयोग करून पहा. काय वाटेल तुम्हाला. गवळ्याची दाढी, गवळणीची वेणी दोन्हींची गाठ मारली. भगवान पसार झाले. गवळण घरकाम करण्यासाठी पहाटे जागी झाली. गवळी साखर झोपेत होता, ती जागी झाली आणि उठून निघाली. तर याच्या दाढीला झटका बसला. हे जाम चिडलं. ए धांगड, माझी दाढी ओढते. ती म्हणते, तुम्ही माझी वेणी ओढली, मी काय तुमची दाढी ओढलेली नाही. ती म्हणते वेणी ओढली, हा म्हणतो दाढी ओढली. पाहिलं तर दाढी वेणीची गाठ. ती म्हणते, बाई भांडण नको करायला, दाढी वेणीची गाठ बसली. गाठ सोडण्याचा प्रयत्न करताय, सुटत नाही का. ती तुम्ही आम्ही बांधलेली नव्हती, जगाच्या बापानं मारलेली गाठ होती, ती सुटलच कशी. गाठ बाई सुटे ना, गाठ सुटा ना. मग ती गवळण म्हणते, आपण कापू. कापण्यासाठी तिनं सुरी आणली. पण ती म्हणते, हे पहा माझी सवासनाची वेणी आहे, मी तुमची थोडी दाढी कापते. तो म्हटला, शांत बस, माझी श्रावण महिन्याची दाढी, अजिबात माझ्या दाढीला कात्री लावायची नाही, तुझी वेणी काप. पण वेणी कापायची का दाढी कापायची, तिथे भांडण लागलं. मध्य साधला की त्याची थोडी दाढी, हिची थोडी वेणी. मग कापिता कापेना, जळीता जळेना, गाठच सुटना कोपरगाव. काय सांगू तुम्हाला. आता तिला भाकरी बनवायच्या असल्यानंतर तिची वेणी ह्याची दाढी पाठीमागच निघाली. तिला चूल पेटवायची असल्यानंतर ही दाढी सोबतच. भांडे घासायला सुद्धा दाढी सोबत. कल्पना तर करा, घरात जेवढ्या चक्कर मारल्या असतील तेवढी दाढी सोबत. किती गंमत असेल ती. आता हे तर परेशान झाले, म्हणे करायचं काय आता. ही दाढी वेणीचं सोंग घेऊन काय घराच्या बाहेर थोडंच जाता येतं. म्हणे बहुतेक कृष्णानं गाठ मारली, काही सुटना. आणि मग भगवान परमात्माला शरण जायचं. गवळण तयार झाली, पण गवळी तयार होईना. कसा बसा गवळी तयार केला. दोघं घरातून बाहेर पडले, नंदबाबाच्या वाड्याला जायचंय. आता त्यात मध्ये गंमत आहे का, गवळणीची वेणी असल्यामुळे ती पुढं चालायची, गवळ्याची दाढी म्हणून तो पाठीमागं चालायचा. त्यात दुसरी गंमत, गवळी होता, गवळण होती 7.5 फूट उंच, गवळी होता 2.5 फूट बुटका. कुणी जोडा लावला असेल काय कुणास ठाऊक असा.
ती तडा तडा चालायची, हे तुडू 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 चालायचं, टुन टुन उड्या मारायचं. गंमत तर डोळ्यासमोर उभी करा. किती भारी सोंग असेल हे. सोंग पाहायला सारं गोकुळ जमा झालं. नंद बाबाच्या वाड्याला गेले, भगवंताची क्षमा याचना केली. दाढी विणीची गाठ सुटली. गोपाल कृष्ण भगवान की जय. खूप काही सांगण्यासारखं आहे, पण आता विठोबा झाला, पोटोबाचाही विचार करावा लागणार आहे. म्हणून अगदी अगदी त्वरित, म्हणजे आता विनंती आली की बोबडी गवळण घ्यावी, म्हणून तेवढी गवळण घेऊन सेवेची पूर्णता करो. एक बोबड्या नावाचा देवाचा मित्र देवावर रुसला. रुसल्यानंतर तो म्हणतो, कृष्णा तुझ्यासोबत चोरी करायला येणार नाही. का येणार नाही? तर त्याच्या भाषेतली बोबडी गवळण आहे, तेवढी ऐका, सेवेची सांगता करून घेऊ. तो बोबड्या म्हणतोय, कृष्णा तुझ्यासोबत येणार नाही आम्ही. का? दाई बा कितना नकोले बा, ऐका. बोबड्यानं सांगितलं त्याच्या भाषेमध्ये, अशीच एकदा सगली पोला मिळून माल्याच्या मल्या मंदी गेलो रे बा. कळालं का? माल्याच्या मल्यात गेलो म्हणजे माळ्याच्या मळ्यात गेलो. मग काय झालं? माल्याच्या मल्या मंदी गेलो रे बा. माल्याच्या मल्या मंदी कोवल्या कोवल्या काकड्या होत्या. कोवळ्या कोवळ्या काकड्या होत्या, काकड्या. मग सगळ्या पोलांनी दोन दोन तोडल्या. सगळ्या पोलांनी दोन दोन तोडल्या. सगळ्या पोलांनी दोन दोन तोडल्या. मी ककली तोलायला गेलो ले बा. मी ककली तोलायला गेलो ले बा. तिकलून आला माल्याचा माल, माझ्याच शेंदीला धरले बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. हे बोबड्या, माळ्यानं तुझी शेंडी उपटली, त्यात माझा काय दोष? म्हणे अजून एक कारण घडले. काय? अशीच एकदा सगळी पोला मिळून यशोदेच्या घरी गेलो ले बा. यशोदा माईच्या घरी गेलो. मग यशोदा मैयान पुलन पोल्या केल्या होत्या. काय केल्या होत्या? सांगा मोठ्यानं, काय केल्या होत्या? पूर्णाच्या पोळ्या. यशोदा मैयान पुलन पोल्या केल्या होत्या. मग सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. सगळ्या पोलांना दोन दोन दिल्या. मी पोली मागायला गेलो ले बा. मी पोली मागायला गेलो ले बा. मलाच अर्धी दिली ले बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाही कृष्णा नाही येणार सोबत, अशा अनेक खोड्या. आता भगवान परमात्मा शाळेमध्ये जातात. खूप गाई गुरांना घेऊन तिथे गायींना चारण्याचा वैराग्याचा काला. या 7 दिवसाचं कथासत्र 8व्या दिवशीचा काला या माध्यमातून आपल्या सगळ्यांना प्राप्त होतो आहे. भाग्यवान आहोत आपण की आज या आपल्या आध्यात्मिक व्यासपीठाच्या माध्यमातून, संप्रदायाच्या माध्यमातून एक ज्ञानाचा काला आपल्या सगळ्यांना प्राप्त होतोय. आपलं जीवन सगळ्यांचं धन्य व्हावं. एक कथेमध्ये गोष्ट सांगितली होती की मी दुसऱ्याच्या घरचा करंडा आपल्या घरी आणू नये, पण थोड्या आमच्या मातावर्ग कन्फ्यूज झाल्या की मग संक्रांतीला करंडा देतात, तो पण नाही का आणायचा? तर व्यवस्थित आहे का, दुसऱ्याच्या घरचा न सांगता गुपचूप घेऊन नाही यायचा. असा दिला तर काही हरकत नाही, त्याला ते संक्रांतीचं वाण असताना त्याचं काही अडचण नाही. गुपचूप दुसऱ्याची छत्री, गुपचूप दुसऱ्याचा करंडा, न सांगता दुसऱ्याची चप्पल आपल्या घरी कधी घेऊन यायची नाही. आता दुसरा शब्द थोडासा कठीण वाटतोय म्हणून गुपचूप शब्द वापरला मी. त्याच्यामुळे न सांगता कुणाची वस्तू आपल्या घरी घेऊन यायची नाही. तो एक प्रश्न होता, तर तो गैरसमज होऊ नये त्या कारणानं ही गोष्ट मी सांगितली. तर असो, खूप सुंदर पद्धतीनं
या सुंदर अशा भव्य कार्यक्रमाचं नियोजन कोल्हे कुटुंबानं केलं. भगवान परमात्माचा आशीर्वाद, सर्व आपल्या सगळ्यांचं प्रेम, जनमानसाचं प्रेम या परिवाराला प्राप्त व्हावं. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, निष्ठा, भाव, सगळ्या गोष्टी या कुटुंबाला प्राप्त व्हाव्यात आणि या कुटुंबाच्या माध्यमातून अधिकाधिक समाजाच्या लोकांच्या उन्नतीचं विकास काम याही परिवाराच्या हातनं व्हावं, एवढी मी प्रार्थना भगवान परमात्माला करते. आणि तुमचं प्रेम अखंड गंगेच्या प्रवाहासारखं या परिवारावरती राहावं, एवढी आपणाही श्रोते मंडळीला माझी विनंती आहे. खरं तर या ठिकाणी भजनी मंडळ उपस्थित आहेत, सर्वांचे धन्यवाद. शिरसगाव, संवत्सर, कुंभारी, येसगाव, शिंगणापूर, अंबिकानगर, मोजडे, करंजी, कोपरगाव, गोरोबानगर, करंजी, बोलकी, रामवाडी, आपेगाव, तिळवणी, जीऊर, कुंभारी, सांगवी, भुजार, सोनारी आणि विशेष करून महिला भजनी मंडळी उपस्थित आहेत. या सगळ्या वारकऱ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजूया. एकमेका वैष्णवनिका संभ्रमा, तुका म्हणे भूमंडळी आम्ही गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमा. वेडी वापुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वरा राखा पावैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 झाले समाधान तुझे केले शरण आला उठावे से म्हणाले नाही नारायणा सुरवाडी बावणे येथे सापडले गेले आला उठावे से म्हणाले नाही नारायणा तुका म्हणे भोग गेला निघाली आला आता उठावे से म्हणाले नाही नारायणा करोनी आरती चक्रवाली हो आरती आणि उरले नवस संध्याकाळ हा दिवस महाभाव सगळा पुण्यवंत तुम्ही नवस संध्याकाळ हा दिवस तुका वाहे टाळे हा संगीत जवळी उरले नवस संध्याकाळ हा दिवस प्रेम प्रेम आरती गोविंदा देव आरती धन्य धन्य ते लोचना नित्य भक्ती अवलोकन आळा प्रभा हरी मुक्ता हो वाळी तो परमानंदा धन्य धन्य ते लोचना नित्य भक्ती अवलोकन केशवा ते नाही जो तट